आज आपल्याला नेमकी सेफ्टी वर्कआउट होते. आपण सेफ्टीसाठी काम करतो किंवा फायरसाठी काम करतो, इंडस्ट्रीसाठी काम करतो फायर अँड सेफ्टी मध्ये. मात्र हे सुरू कसं झालं किंवा ह्याच्यावर काम करणाऱ्या संस्था कोण आहे किंवा ह्याच्या बॉडी कोण आहे, नेमकं आपण रिपोर्ट कोणाला करतो, नेमके सेफ्टीचे नियम कोण बनवतं, नेमकं सेफ्टीचं ऑडिट करणाऱ्या लोकांना जे गव्हर्न कॉन्सेप्ट भेटतात की अशाच पद्धतीने करा, तुम्हाला आता सांगितलं जातं JSA असंच करा, परमिट हे असंच आहे, हे तसंच आहे. हे नेमकं कोण वर्कआउट करतं, ह्याला कोणी जनरेट केलं, ह्याला कोणी डेव्हलप केलं, तर ते आज आपल्याला बघायचंय की अशा भारतात आणि भारताच्या बाहेर म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल खूप साऱ्या अशा गव्हर्निंग बॉडी ज्या फायर अँड सेफ्टीसाठी काम करतात, ज्या इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी काम करतात, ज्या सेफ्टीच्या कॉन्सेप्टमध्ये इन्व्हेन्शन पण करतात, इन्व्हेन्शन म्हणजे नवीन सुधार पण करतात, सेफ्टीमध्ये इम्प्लिमेंटेशन कितपत झालं हे पण चेक करतात, ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ते पण चेक करतात, त्याला सर्टिफाईड पण करतात आणि त्याची क्वालिटी आणि इफेक्टिव्हनेस पण चेक करतात. म्हणजे म्हणजे अशा खूप साऱ्या गव्हर्निंग बॉडी आहेत ज्या सेफ्टी कशी इम्प्लिमेंट करायची ती कितपत इम्प्लिमेंट झालेली आहे, देश पातळीवर काही आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही आहे. ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे त्या देशांचं ऑब्झर्वेशन करतात, गव्हर्न करतात. ज्या देश पातळीवर आहे त्या झोनल आणि स्टेट वाईज इम्प्लिमेंटेशन आणि ऑब्झर्वेशन करण्याचं काम करतात. तर आज आपल्याला याच्याबद्दल बघायचंय की सेफ्टी मॅनेजमेंट आणि सेफ्टी लॉ. आता जसं तुम्हाला एक फिक्स माहिती आहे की बॉस 1948 सालच्या इंडस्ट्रियल ऍक्ट नुसार इंडस्ट्री सेटअप करताना, कुठली इंडस्ट्री वर्कआउट करताना हे फॉलोइंग रूल्स आपल्याला मान्य करावे लागतात किंवा इम्प्लिमेंट करावे लागतात. आता हे फक्त 48 सालचं झालंय. असे खूप सारे कायदे आहेत. कायदे कशासाठी आहेत? सुरक्षेसाठी, सेफ्टीसाठी. जे काही कायदे आपण अभ्यासणार आहोत, अभ्यासतो आहोत, बघतो आहोत, हे सगळं सोशल सेफ्टी, इन्व्हायरमेंटल सेफ्टी, आपले इंटरनल रिलेशनल सेफ्टी, बिझनेस सेफ्टी, कॉर्पोरेट सेफ्टी, नेशन सेफ्टी, इंटरनॅशनल बाउंड्री सेफ्टी, बरेच सारे आपण जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो ह्याच्या सेफ्टीसाठी म्हणजे काय, ह्याचा फ्लो, ह्याची वर्किंग ही स्मूथ चालावी, याच्यावर कुणाचे तरी नियमन असावं जेणेकरून अनहेल्दी थिंग तिथे घडणार नाही. याच्यासाठी कायदे बनवण्यात आलेले. जनरली आपल्या देशासाठी कायदे, प्रत्येक देशाचे कायदे आणि बॉस इंटरनॅशनल लॉ पण आहे, प्रायव्हेट इंटरनॅशनल पण आहे आणि पब्लिक इंटरनॅशनल लॉ पण आहे. म्हणजेच काय, आता पहिला आपण हा कन्सेप्ट कायदे ना प्रत्येक गोष्ट स्मूथपणे चालावी आहे, त्याच्यात हेल्दीनेस असावं, कुठलीही इंटरप्टेड गोष्ट घडू नये आणि ती घडली तर त्याच्यावर आळा बसावा. एखादी चुकीची गोष्ट घडली तर त्यावर आळा बसावा आणि सिस्टम स्मूथ चालावी यासाठी असते. मग आता असं आहे की देशात स्टेट अगदी तालुका लेवल पासून कायद्याची इम्प्लिमेंट होते, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, झोनल लेवल आणि सेंट्रल लेवल. मग भारताच्या बाहेर देखील इम्प्लिमेंटेशन याचं केलं जातं, भारतासाठी देखील. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, बघा एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही एखादी केस टाकली किंवा तुमच्यावर एखादी केस झाली किंवा माझ्यावर एखादी केस झाली तर आपण इथून कुठे जातो? तालुका पातळीवर, तिथे कोर्ट आहे. तिथून डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊ शकतो, डिस्ट्रिक्टच्या संबंधित आहे बाबा, ठीक आहे. तिथून आपण कुठे जातो? हायकोर्टात. आपल्याला हे औरंगाबाद असे खूप सारे आहे, खंडपीठ वगैरे. तिथून आपण हायकोर्टात आपण असे खूप सारे ब्रांचेस किंवा अशा खूप साऱ्या स्टेप कंप्लीट करून आपण लास्टली कुठे जातो? सुप्रीम कोर्टात. हायएस्ट सुप्रीम कोर्टात. अगदी सुप्रीम कोर्टात आपल्याला जर अनफेअर असं वाटलंच, चुकून वाटलंच, तर आपल्याला अपील करण्याची अजून एक चान्स आहे, आपण राष्ट्रपती पर्यंत जाऊ शकतो. पण बॉस हे झालं आपल्या देशाचं. आपल्या देशाबद्दल जेव्हा तुम्ही चायनाला, जेव्हा तुम्ही अमेरिकेला, जेव्हा तुम्ही इटलीला मटेरियल सप्लाय करता किंवा मटेरियल घेता, एक्सपोर्ट करता, इम्पोर्ट करता किंवा काही व्यवहार करता, ही कॉन्सेप्ट करता, त्यावेळेस मात्र ज्या अनफेअर प्रॅक्टिसेस होतात त्याच्याबद्दलची दाद कुठे मागणार तुम्ही? आता हा आपला ठीक आहे ना, हे आपलं महाराष्ट्र आहे, आपला तालुका आहे, आपला जिल्हा आहे, आपल्याला माहिती आहे अंतिम लेवल सुप्रीम कोर्ट आहे. एखाद्याला अजूनच अपेक्षा असेल तर तो राष्ट्रपतींपर्यंत जाऊ शकतो. पण जेव्हा इंटरनॅशनल लेवलला अप्रोच जायचं तेव्हा कुठे जायचं?
तर तेव्हा बॉस इंटरनॅशनल कोर्ट जेव्हा आपण इंटरनॅशनल कोर्ट म्हणजे एक देश म्हणजे एवढ्या साऱ्या जगात एक देश म्हणजे एक माणूस, दुसरा देश म्हणजे दुसरा माणूस, म्हणजे दुसरी पार्टी पहिली पार्टी, ह्या दोन पार्ट्या इंटरनॅशनल कोर्टमध्ये जाऊ शकतात. चला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. रिलायन्स कंपनी त्यांनी ना फ्युचर रिटेल म्हणून एक कंपनी, मोठे मॉल आहे आपल्याकडे, त्या मॉलची कंपनी, त्या कंपनीचे काही शेअर्स विकत घेतले, काही पार्टनरशिप विकत घेतली. पण त्या कंपनीने फ्युचर रिटेल ह्या कंपनीने अमेझॉन जो आहे ना अमेझॉन, त्या अमेझॉन बरोबर टाईप केलेलं होतं, म्हणजे त्यांच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं, टाईप नाही कॉन्ट्रॅक्ट, की अमेझॉनला विचारल्याशिवाय ते कुठलाही त्यांच्या कंपनीचा पार्ट दुसरं कुणाला विकू शकत नाही. कोण? फ्युचर रिटेल. याचे मॉल आहे मोठे मोठे, आपण जे मॉल बघतो ना ते फ्युचर रिटेलच्या अंडर येतात. ह्या फ्युचर रिटेलचा जो कंपनीचा भागीदार अप्रोच आहे, शेअर्स आहे, ते रिलायन्स कंपनीने विकत घेतले. पण विकत घेतल्यानंतर महिन्याने असं लक्षात आलं की फ्युचर रिटेलने अमेझॉनला पहिल्यांदा डील केली होती, पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक नोट होती की अमेझॉनला विचारल्याशिवाय फ्युचर रिटेल हे त्यांचे शेअर्स कुणालाही विकू शकत नाही. आता रिलायन्सने तर पैसा दिला, शेअर्स तर नावावर झाले, अमेझॉनने तर हे काढलं त्याच्या अगेन्स्ट. मग आता ही केस कुठे गेली? केस तर होणार, ही केस आहे, रिलायन्स आपला आहे, फ्युचर रिटेल दुसरं कुणाचं आहे, अमेझॉन तिसरं कुणाचं तरी. ही झाली इंटरनॅशनल अप्रोचेस, बिझनेसमध्ये झालेली इंटरनॅशनल कन्फ्लिक्ट. मग हे इंटरनॅशनल कोर्ट, सिंगापूरला इंटरनॅशनल कोर्ट आहे, तिथे ही केस अप्लाइड झाली. तिथे त्यावर काय असेल त्या तारीख वगैरे पडल्या, ब्ला 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 थिंग्स झाल्या. मात्र बॉस तिथे निर्णय झाला असेल किंवा होईल, पण तो निर्णय ऍप्लिकेबल तेव्हा होईल, तिथे निर्णय होईल, तो ऍप्लिकेबल झाला रिलायन्सला, तो रिप्लाय ऍप्लिकेबल झाला फ्युचर रिटेलला, तो ऍप्लिकेबल झाला अमेझॉनला. एक कोर्टात निर्णय झाला, पण तो निर्णय भारतामध्ये तेव्हा इम्प्लिमेंट होईल जेव्हा भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये त्याच्याबद्दलचे परत एकदा केस चालू निर्णय होईल. जर भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये ते मान्य झालं नाही तर त्यावर परत त्यांना फेरविचार करावा लागेल. मग मात्र तो जो निर्णय असेल तो रिलायन्सच्या विरुद्ध असेल किंवा रिलायन्सच्या बाजूने असेल. जर तो आपल्या देशात मान्य झाला नाही किंवा त्याबद्दल कम्युनिकेशन झालं नाही, प्रॉपर काय म्हणतात जजमेंट आलं नाही, तर तो जो इंटरनॅशनल कोर्टचा नियम आहे तो इथे मान्य होत नाही. मला तुम्हाला हे काय सांगायचंय, तर तुम्ही कंपनीमध्ये गेले, तुम्ही जॉबला गेले किंवा बाहेरच्या देशातनं तुम्ही कुठल्या कंपनी जाता यावर आहे. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या मोठ्या कंपनीचा, बाहेरच्या देशांमधनं लोक, सेफ्टीचे लोक व्हिजिटला येतात. का बरं येतात? आपल्या इंडस्ट्रीमधील तुम्ही लोकांनी मेंटेन केलेली, आपल्या म्हणजे तुम्ही काम करणाऱ्या इंडस्ट्रीमधील सेफ्टीची पातळी, सेफ्टीचा अप्रोच किती आहे, तो कसा आहे, आणि तो नॅशनल इंटरनॅशनल स्टँडर्डला मेंटेन करण्यासारखा आहे की नाही, हे चेक करण्यासाठी हे लोक येतात. फॉर एक्झाम्पल TUV एक जर्मन ऑर्गनायझेशन आहे, सेफ्टीमध्ये काम करतं, ते येतं. फोर्ड सारख्या कंपन्या ज्या आपल्याकडे आहेत इथे, आणि तुम्ही लोक जे काम करतात, तुम्ही जी सेफ्टी इम्प्लिमेंट केली तिचं व्हॅल्युएशन करतात. आता का बरं? फोर्ड सारखी गाडी भारतात विकली जाते आणि भारताच्या बाहेर विकली जाते, मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट भारतात पण आहे. सगळाच पार्ट सपोज अमेरिकेत जर ती विकली असेल तर सगळीच गाडी अमेरिकेत बनेल असं काही नाही, काही पार्ट भारतातनं बनवून तिकडे जाईल, तिथे असेंबल होईल. म्हणून आपल्याकडे केलं जाणारं प्रोडक्शन, हे प्रोडक्शन मध्ये वापरली जाणारी सेफ्टी, हिची पातळी किती आहे हे चेक करण्यासाठी ते लोक येतात. आता ते लोक कोण? बाहेरच्या देशातले. TUV सारख्या संस्थेला हे कॉन्ट्रॅक्ट किंवा ही एक संस्था असते किंवा ही एक सेफ्टीची कमिटी असते, मीट असते, जी येते आणि ही व्हॅल्युएशन चेक करते, आणि ह्या व्हॅल्युएशनचा रिपोर्ट त्या कंपनीला आणि ज्या इंटरनॅशनल बॉडी आहे, ज्या ह्या फोर्ड किंवा स्कॉडा सारख्या ज्या गाड्या आहेत ज्यांचं एक्सपोर्ट होतं, ज्या देशांना एक्सपोर्ट होतं, ज्या देशांच्या कंपन्यांना एक्सपोर्ट होतं, त्यांना हा रिपोर्ट पाठवते. मला तुम्हाला सांगायचं काय, जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये हायर लेवलला जाल आणि जेव्हा तुम्ही हायर लेवलच्या ऑर्गनायझेशन मध्ये जाल, तेव्हा तुम्हाला हे बाहेरच्या देशातले लोक येतात व्हिजिटला, त्यांना तुम्हाला फेस करावं लागेल.
म्हणजे तुम्हाला त्यांना फेस करावं लागेल. आता त्यांना आपण का फेस करायचं? आपण आपली सेफ्टी भारताच्या नियमाने का वापरू शकत नाही आणि का भारताच्या नियमाने देखील वापरायचे? इंडस्ट्रियल ऍक्ट 48 नुसार, इलेक्ट्रिकल ऍक्ट नुसार खूप सारे ऍक्ट आहेत, त्यानुसार तर आपल्याला ते इम्प्लिमेंट करायची. पण तरी देखील हे बाहेरचे लोक कोण? तर हे बाहेरचे लोक आहेत इंटरनॅशनल सेफ्टीचं स्टँडर्ड चेक करणारे. म्हणून सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा सेफ्टी इन्हान्स आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी फक्त भारतीय इन्स्टिट्यूशन, भारतीय कमिटी सफिशियंट नाहीये, तर इंटरनॅशनल बॉडी पण आहे ज्या इथे काम करतात. लेट हॅव वन एक्झाम्पल. आपल्याकडे एवढे सारे हॉस्पिटल आहेत, आपल्याकडे खूप सारे हेल्थ मिनिस्टर, चला आपल्याकडे खूप सारे हेल्थच्या कमिटी तर आहेत, पण आपल्याकडे हेल्थ मिनिस्टर आहे, हेल्थशी रिलेटेड खूप सारे ऍक्ट आहेत, कायदे पण आहेत. तरी देखील WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन का आहे? तुम्ही WHO ऐकलं असेल, ORS हे इंटरनॅशनल आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हेल्थ ऑर्गनायझेशन. ते आपल्याकडे बरेच सारे WHO प्रमाणित प्रॉडक्ट आहे, पण एक कॉमन आपल्याला माहिती ORS. डिसेंट्री वगैरे, हायड्रेशन वगैरे झालं की आपण ORS घेतो. हे WHO प्रमाणित आहे, सरकारी दवाखान्यांमध्ये फ्री भेटतं. मग हे WHO आपल्याकडे एवढे कमिटी, हेल्थ मिनिस्टर आहे, एवढे सारे ऍक्ट आहे सगळे, तरी WHO का काम करतं? बॉस, हेल्थ ही आपल्या नेशनसाठी किंवा आपल्या कॉन्सेप्टसाठी इम्प्लिमेंट करण्याचं काम आपल्या बॉडी करतात. आपल्या जिओग्राफीनुसार, आपल्या एन्व्हायरमेंटनुसार ते विचार करतात. मात्र यांना पण कुणीतरी गव्हर्न करणारं, यांच्यावर पण कुणीतरी कंट्रोल ठेवणारं, यांनाही कुणीतरी सजेस्ट करणारे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडी. ह्या बॉडी किंवा ह्या कमिटी किंवा हे इन्स्टिट्यूशन अनेक सारे देश एकत्र येऊन बनवतात. एक देश याचा मालक नसतो, अनेक सारे देश त्याचे भागीदार असतात आणि ते मिळून ही बॉडी बनते आणि त्या प्रत्येक देशाच्या त्या डिपार्टमेंटवर गव्हर्न करते म्हणजे कंट्रोल ठेवते. त्यांच्यावर आधिपत्य म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर एक गाईडलाईन ठेवते. म्हणून फक्त भारतामध्ये सेफ्टीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे, हेल्थ सेफ्टी किंवा फायर सेफ्टी किंवा सेफ्टी किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी किंवा कन्स्ट्रक्शन सेफ्टी असं काही नाही. भारतामध्ये जे युनिट आहेत त्यांच्यावर देखील काम करणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काम करणारे सेफ्टीची खूप सारी युनिट आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय लेवलला जर बदल झाले, काही चेंजेस झाले, तर ते भारतात देखील इम्प्लिमेंट होतात. इव्हन सगळ्या देशांमध्ये इम्प्लिमेंट होतात. जे जे त्याचे भागीदार आहेत ते, जर तुम्ही त्याच्याशी संलग्न असाल तरच तुम्ही इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकता. जर तुम्ही त्याच्याशी संलग्न नसाल तर तुम्हाला ते, तुम्ही संलग्न नाही म्हणजे ते नियम पाळत नाही, ते नियम पाळत नाही म्हणजे बाकीचे देश आपल्याला ते अनियमित मटेरियल आपल्याला देत पण नाही, आपल्याला घेत पण नाही. म्हणून सेफ्टीच्या नॅशनल तशा आंतरराष्ट्रीय पण बॉडी आहे. जर हे भांडवल आंतरराष्ट्रीय पातळीचं आहे, रिलायन्स, फ्युचर रिटेल आणि अमेझॉनचं, आणि जर हे मिटवायला बॉडीच नसेल तर अमेझॉन त्याचं ओढेन, फ्युचर रिटेल त्याचं ओढेन आणि रिलायन्स त्याचं ओढेन. 3 वेगवेगळ्या देशातल्या कंपन्या याचा समजा आहेच आहे. मग हे कुणीतरी सॉल्व्ह केलं पाहिजे, ह्याच्यावर कुणाचं तरी कंट्रोल पाहिजे. म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला वेगवेगळे युनिट आहे. आता हे कधीपासून आहे बॉस? हे 1700 सालापासून आहे. 1700 सालापासून खूप साऱ्या सेफ्टीच्या युनिट आहे, कमिटी आहे, खूप साऱ्या बॉडी आहे. काळानुसार त्यांची नावं बदलली, काळानुसार त्यांची कामं बदलली, काळानुसार सेफ्टीमध्ये एनहान्समेंट होत गेली. आपल्याला एक जनरल आहे जे तुम्हाला आता कायम लक्षात ठेवायचंय. एक जसं WHO, ज्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. ब्रिटिश जेव्हा इंडियामध्ये 1900 साली आले, तसे लवकर आले, पण 1900 साली जेव्हा ते औद्योगिक क्रांती घेऊन आले, त्या अगोदरच ब्रिटिश आलेले बॉस, पण 1900 साली औद्योगिक क्रांती ही इंडियामध्ये इन्सर्ट झाली. त्यावेळेस ना ब्रिटिश लोकांनी त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांची जी सेफ्टीचे ऑर्गनायझेशन आहे, त्या सेफ्टीच्या ऑर्गनायझेशन नुसार सेफ्टीचे काही नियमन इथे करण्यात आले, केले. जसं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आता ILO. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय बघा, जसं WHO आहे, हे जनरली सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तसे आता लेबर आणि लेबर, तुम्ही कुणासाठी काम करता? ऍक्च्युअली तुम्ही कुणासाठी काम करता? इंडस्ट्रीसाठी. इंडस्ट्री तुम्हाला कशासाठी इम्प्लिमेंट करते? तेथे जे वर्कर आहे किंवा तेथील नियम सांगतो जीवितहानी वाचवण्यासाठी. इंडस्ट्री तुम्हाला जीवितहानी वाचवण्यासाठी
कायद्यानुसार आणि लॉस कमी करण्यासाठी इम्प्लिमेंट करते. ILO ह्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय पातळीचं लेबरचं एक ऑर्गनायझेशन आहे ज्याची स्थापना 1919 साली झालेली आहे. जी जनरली 1919 अगोदरही झालेली, पण 1919 साली ती भारतात खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी झाली त्याची, आणि तेव्हापासनं भारतामध्ये सेफ्टी ही खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. मग भारतामध्ये सेफ्टी इम्प्लिमेंट करण्याचं काम किंवा सेफ्टी बद्दल नियमन हे ब्रिटिशांनी आणलं, आणि ते नियमन जे काही आहे ते ILOच्या अंतर्गत आलं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत आलं. त्यानुसार इथे काम करणारे जे लेबर आहेत त्यांना सुरक्षा किंवा त्यांची सुरक्षा घेणं हे ऑर्गनायझेशनचे किंवा इंडस्ट्रीची मूलभूत जबाबदारी झाली. तेथे काम करणारे जे एम्प्लॉई आहेत, तेथे काम करणारे जे वर्कर आहेत, त्यांच्या फॅमिलीची, त्यांच्या मेंटॅलिटीची ही सेफ्टी घेणं गरजेचं ठरलं. ब्रिटिशांनी हे इम्प्लिमेंट केलं भारतामध्ये 1900 सालानंतर ILOच्या माध्यमाने. ILO हे एक असं ऑर्गनायझेशन आहे जे लेबरचं कशा पद्धतीने प्रोटेक्शन करता येईल, लेबरला अपघातापासून कसं वाचवता येईल याबद्दल काम करतं. जसा एक्झाम्पल PPE वापरणे बंधनकारक आहे. मग PPEचा उदय, PPE कसा वापरावा, PPE कुठल्या कामाला कुठली वापरावं, हे ILOच्या अंतर्गत भारतामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलं. आता भारतामध्ये म्हणजे सर्वत्रच इम्प्लिमेंट करण्यात आलं, पण 1919 सालापासून जनरली हे भारतात इम्प्लिमेंट करण्यात आलं. आता ही आहे इंटरनॅशनल बॉडी जिचे नियम आजही आपण वापरतो. कन्स्ट्रक्शन सेफ्टी सगळ्या सेफ्टीमध्ये वापरतो, पण बऱ्याच एक कॉमन एक्झाम्पल झालं तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात ILOने लेबरसाठी कुठली सेफ्टी घ्यावी ह्याबद्दलचे खूप सारे नियम दिलेले ते आपण इम्प्लिमेंट करतो. मग ते खरंच इम्प्लिमेंट होतात की नाही, आता हे का बरं, परत एकदा उत्तर देतो मी तुम्हाला. मानवाधिकार नावाचा एक शब्द तुम्ही ऐकला असेल. जसा प्राणी अधिकार पण आहे तसा मानवाधिकार आहे. आता मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाचे काही बेसिक अधिकार आहे. सेफ्टी ही प्रत्येक एम्प्लॉईची, फायर आणि सेफ्टी, जनरली सेफ्टी ही प्रत्येक एम्प्लॉईची बेसिक अधिकार आहे त्याचा. मग हा बेसिक अधिकार जर आपण इंटरनॅशनल लेवलला वर्कआउट करतो, भारत आता म्हणजे पहिल्यापासून इंटरनॅशनल लेवलला वर्कआउट करतो, तर हे तेथील एम्प्लॉईचा मानवी अधिकार किंवा जे बेसिक अधिकार आहे त्याची जपवणूक करता की नाही, म्हणजेच कन्स्ट्रक्शनला काम करणाऱ्या लोकांना PPE वापरायला देतात की नाही, किंवा ब्ला 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 आपण PPE शिकतो, PPE वापरायला देतात की नाही हे चेक करण्यासाठी ILO हे तिथनं म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवरनं गव्हर्न करतात. ते कसं गव्हर्न करतात, त्यांच्या शाखा आहे भारतात, ते त्या पद्धतीने काम करतात. पण का बरं ते आपल्या देशात इंटरफिअर करतात, तर आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा आपण किंवा आपला देश काम करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय लेवलचे काही नियम आहेत ते आपण इथे कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या काही कमिटी, काही गव्हर्निंग बॉडी ह्या सेफ्टीसाठी काम करतात, आणि तुम्ही, आम्ही, गव्हर्नमेंट, इंडस्ट्री ही त्यांना उत्तर द्यायला बांधील आहे. जर दिलं नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलचे जे व्यवहार होतात जे काही ते होणार नाही, त्याची क्वालिटी मेंटेन होणार नाही. मग क्वालिटी म्हणल्यावर तुम्ही असं म्हणू नाही शकत की आपल्याला जी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर बनवायची आहे तिची क्वालिटी तर आम्ही चांगली मेंटेन केली, पण बॉस फक्त तिची क्वालिटी मेंटेन करून चालणार नाही, तर ती बनवण्यासाठी जे ह्युमन फोर्स, एम्प्लॉई फोर्स काम करतं त्यांना पण त्यांची पण क्वालिटी मेंटेन होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल 8 तासाची ड्युटी, 8 तासाचा जॉब, म्हणजे टोटल तो 9 तासाच होतो, अर्धा तास लंच ब्रेक, 15-15 मिनिटाचे 2 ब्रेक. मग 8 तासाचा जॉब म्हणजे वर्किंग हावर किती तासाचे असावे, 8 तासाचे. प्रत्येक व्यक्तीला ह्या 8 तासात अर्धा तासाचा ब्रेक, लंच ब्रेक म्हणून, आणि 15-15 मिनिटाचे 2 ब्रेक भेटलेच पाहिजे. मानवी अधिकार, ILOचे नियम किंवा अशा खूप साऱ्या संस्था आहेत यांचे नियम. ह्याने काय होतं काय, जर तुम्हाला 8च तास काम करायची वेळ म्हणजे नियमन घालून दिलं तर तुम्ही ते 8 तास किती प्रॉपर क्वालिटी देऊन काम कराल, त्यामुळे चुका होण्याचं प्रमाण काय होईल, कमी होईल. जर तुम्हाला प्रत्येकी 2-2 तासाला ब्रेक भेटला तर तुम्ही मेंटली आणि फिजिकली काय राहाल, त्या कामासाठी फिट राहाल. कंटिन्युअस 1-2 दिवसाची बात नाही किंवा गोष्ट नाही, हे कंटिन्युअस आस्पेक्ट मध्ये. म्हणून हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन
लाईक सेफ्टीच्या व्ह्यूने, लाईक लेबरच्या व्ह्यूने, काही मानवाधिकारच्या व्ह्यूने, काही इंडस्ट्रीयल कॉन्सेप्टच्या व्ह्यूने नेहमी सेफ्टीचे नियम हे प्रॉपरली वापरले जातात की नाही हे चेक करण्यासाठी काम करतात. म्हणून त्यांचं अस्तित्व आहे इंटरनॅशनल लेवलला, देश पातळीवर चेक करण्यासाठी. आणि राष्ट्रीय लेवलला खरेच हे नियम वापरले जातात की नाही, त्याचं नियमन होतं की नाही हे राष्ट्रीय पातळीवर चेक करण्यासाठी वापरले जातात. कायदे बनले जातात, कायदे बनवले जातात मित्रांनो, पण कायदे इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप साऱ्या बॉडी आहेत. मग अशाच पद्धतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला सेफ्टीचे खूप सारे नियम आहेत, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप साऱ्या बॉडी आहेत. आता हा होता त्याचा बेसिक पार्ट. आता हा एवढा डिटेल का सांगितला, तसं तर आपण 2 मिनिटात सांगू शकलो असो. सेफ्टीचे नियमन किंवा सेफ्टीचं मॅनेजमेंट शब्दाचा अर्थ आहे प्रॉपर मॅनेज करणे. मॅनेजमेंट करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलला खूप साऱ्या कमिटी आहेत. त्या कमिटी खालील प्रमाणे, हे आपण असं सांगून हे सुरू करू शकलो असतो. लक्षात ठेवा की खाली काही आता आपण कमिटी बघणार आहोत ज्या राष्ट्रीय, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला काम करतात. त्या खालील प्रमाणे WHO, ILO, पुढे खूप सारे आहेत. ब्रिटिश लेवलचे आहेत, ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल, नॅशनल सेफ्टी काउन्सिल, युनायटेड नेशन, ओशा, असे खूप सारे आहेत. असं सांगून आपण गेलो असो, पण आज ना उद्या तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. कोणाला, तुम्ही जिथे जॉब करता तिथे, किंवा तुमच्या एम्प्लॉईला, किंवा तुमच्या बरोबर जे काम करतात त्यांना कदाचित तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये द्यावं लागेल. कदाचित जे बाहेरच्या बॉडी येतात त्यांना उत्तर द्यावं लागेल. कदाचित जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन द्याल, कंपन्यांमध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागतं तुम्हाला, वर्षाच्या शेवट सेफ्टीचं ऑडिट वगैरे होते तेव्हा प्रेझेंटेशन द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. ऑडिटच्या वेळेस उत्तर द्यावं लागेल, कुठे ना कुठे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. वाय देयर इज रिक्वायरमेंट ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल बॉडी टू इम्प्लिमेंट सेफ्टी ओव्हर. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या बॉडी ह्या यासाठी काम करतात की आपण इम्प्लिमेंट केलेली सेफ्टी ही त्या गुणवत्तेची आहे की नाही हे चेक करण्यासाठी. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या बॉडी यासाठी काम करतात की या सेफ्टीमध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट व्हावं. नाही तर मग एक्सटिंग्विशर होते पहिल्या काळातले, त्याच्यात बदल का झाले, याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट व्हावं. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या बॉडी काम करतात खरंच इफेक्टिव्हनेस आहे की नाही हे चेक करण्यासाठी. असे खूप सारे मुद्दे आहेत. आणि नियमन महत्वाचं, याचं प्रॉपर नियमन आणि याचं प्रॉपर मॅनेजमेंट हे करण्यात यावं आणि केलं जातं की नाही आणि करण्यात यावं यासाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या बॉडी काम करतात. आता ह्या कुठल्या आहेत बघा. पहिली आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. हे लेबरसाठी काम करतं. भारतामध्ये 1919 पासनं हे वर्कआउट करतं. तसं 1875 ते 1891 पासून खूप मोठ्या प्रमाणात लेबरशी रिलेटेड कायदे बनवण्यात आले. अरे तुमच्या लक्षात येतं, लेबर, तुम्ही लेबर आहात मित्रांनो, मी पण लेबर आहोत. आता थोडा बेसिक फरक तुम्हाला मी आधी सांगितलं. एम्प्लॉई, वर्कर आणि लेबर यात फरक आहे का, पहिला प्रश्न बघा. मी काय म्हणतो, एम्प्लॉई, वर्कर आणि लेबर यात फरक आहे का, जर आहे तर तो काय. यात थोडा मोठा फरक तर कॉमन आहे, ज्यांना रोजच्या रोज सॅलरी, ज्यांना रोजच्या रोज त्यांच्या कामाचा हे दिला जातो, जे काय असेल तो, ते कदाचित लेबर असतील, ते कदाचित वर्कर असतील, ते कदाचित या दोन्हीपैकी एक असतील. एम्प्लॉयला मंथली सॅलरी दिली जाते. लेबर कदाचित लोअर लेवलचे असतील, जे लोअर लेवलला काम करतात ते असतील. असे खूप सारे बदल आहेत. म्हणून आपणही लेबर असू शकतो, आपणही एम्प्लॉय आहेच किंवा असू शकतो. उद्या तुम्ही व्हाल लेबर किंवा एम्प्लॉय, काहीतरी एक तर नक्की व्हाल. मग आपल्या अधिकारासाठी, आपल्याला बेसिक अधिकार जे दिलेले त्यासाठी झगडणाऱ्या काही बॉडी आहेत. त्या 1800 जवळजवळ 75 ते 91 पासून, 1875 ते 1891 पासून ऍक्टिव्हेट झाल्या. त्या अगोदर पण झालेल्या आहे, पण हाय लेवलनं मानवाधिकारासाठी, लेबरच्या अधिकारांसाठी 1800 सालापासून यामध्ये ऍक्टिव्हिटी झाली. भारतात 1919 मध्ये ब्रिटिशांनी आणली. औद्योगिक क्रांती देखील ब्रिटिशांनीच आणली. ओके, भारतात पण त्यांनीच आणली, तिचे जनक पण तेच आहे. आणि 1919 मध्ये त्यांनी सेफ्टी देखील इम्प्लिमेंट केली लेबरच्या दृष्टीने, की काम करणाऱ्या लोकांची अशा पद्धतीने सुरक्षा घेणं गरजेचं आहे. मग हे ILOचं जे एस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना आहे, ती लीग ऑफ नेशन यांनी केलेली. लीग
ऑफ नेशन म्हणजे 3-4 देश एकत्र येऊन आयएलओच्या अगोदर लीग ऑफ नेशन म्हणून ओळखले जायचे, ते काम करायचे. मग नंतर त्यांनी आयएलओची स्थापना केली आणि तेव्हापासून आयएलओ हे खूप मोठ्या प्रमाणात ग्लोबल लेवलला आणि लोकल लेवलला, लोकल म्हणजे आपल्यापर्यंत आणि ग्लोबल म्हणजे अनेक देशांमध्ये, हे लोकांच्या सेफ्टीसाठी, लेबरच्या सेफ्टीसाठी वर्कआउट करू लागलं. त्यासाठी ते त्या देशाशी प्रॉपर गव्हर्न करू लागले, त्या गव्हर्नमेंट बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करू लागले. त्यानुसार कायद्यामध्ये बरेच सारे अमेंडमेंट करण्यात आल्या, चेंजेस करण्यात आले त्या देशाच्या, आणि ती सेफ्टी त्या देशाच्या भूभागानुसार, त्या देशाच्या एन्व्हायरमेंटनुसार, त्या देशाच्या लोकांच्या जीवनशैलीनुसार वापरण्यात आली, इम्प्लिमेंट करण्यात आली. मग यामध्ये डायरेक्टर जनरल असतात. ही जी बॉडी आपण बघणार आहोत, यात एक डायरेक्टर जनरल आणि त्यांच्याशी रिलेटेड काही लोक असतात. हे आयएलओ थ्रू काम करतात. आयएलओ शिवाय ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल, ज्याची स्थापना 1957 मध्ये झालेली, ही देखील एक इंटरनॅशनल युनिट आहे जे सेफ्टीसाठी काम करतं. ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल. जनरली 2 देशांनी सेफ्टीला सगळ्यात ज्यादा महत्व दिलं होतं. पहिलं दिलं होतं ब्रिटिशांनी, ब्रिटिश इंग्लंडने, आणि त्यानंतर अमेरिकेने यावर काम करायला सुरुवात केलं होतं. सेफ्टी पहिल्यांदा कोणीतरी मानवाचा विचार, लेबरचा विचार करायला सुरुवात केली होती. त्यात पहिल्यांदा ब्रिटिश पहिले सुरुवात जनक आहे आणि त्यानंतर मग अमेरिकेने यात उडी घेतली होती. म्हणून ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल ही 1957 ची जेम्स टाय यांनी एस्टॅब्लिश केलेलं ऑर्गनायझेशन आहे, जे सेफ्टीसाठी काम करतं जागतिक पातळीवर. त्यानंतर आहे नॅशनल सेफ्टी काउन्सिल. हे 1913 मध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. हे ऍक्सिडेंट आणि ऍक्सिडेंटशी रिलेटेड जे वर्कआउट आहे, सेफ्टीचे जे नियमन आहे त्याशी रिलेटेड काम करतं, ऍक्सिडेंट आणि ऍक्सिडेंटशी रिलेटेड. मग काय काम करतं ते? गव्हर्नमेंटशी कम्युनिकेट करतं, ऍक्सिडेंटशी रिलेटेड ज्या सेफ्टी घेणे गरजेचे आहे त्याशी. एज्युकेशन प्रोव्हाइड करतं. रिलिजियस कॉन्सेप्ट ज्या आहे ऍक्सिडेंटशी रिलेटेड ज्या रिलिजियस, आता तुम्हाला आता आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी माहित नाही, पण आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा 7 समुद्रापार जाणं म्हणजे आपल्या धर्माला बाटणं असा नियम होता. अशा पद्धतीने गणिताचे थोर शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आर्यभट्ट, ते तर आहेच, ते तर 100%. आपल्या 1900 साली ते इंग्लंडला गेले होते. पहिल्यांदा 7 समुद्रापार ब्राह्मण होते, आय थिंक ते. ह्या रिलिजियस कॉन्सेप्ट ज्यासाठी त्यांचा खूप सारा अपोज झाला. त्यांचा निमोनियाने मृत्यू झाला, कारण पाश्चिमात्य देश ऑलरेडी खूप थंडीत काम करतात आणि आपल्या इकडे थंड पाण्याने आंघोळ करणं गरजेचं असतं, म्हणजे होते आपले नियमन होते. मग ते तेवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करायचे, म्हणून ते निमोनियाने एक्सपायर झाले. त्यांनी खूप सारे गणिती प्रमेय मांडलेले आहे, इतके सारे की त्याच्यावर अजून देखील काम चालू आहे. त्यांचं नाव विश्वता, त्यांचं नाव आहे रामानुजन. आय थिंक तमिळनाडूचे ते. हे जे लोक आहेत, हे जे तेव्हा, आता यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले, पण जेव्हा समुद्राच्या पलीकडे गेले तर ते आपल्या रिलिजियस कॉन्सेप्ट मध्ये होते की आपल्याकडे काही नियम दिले, हाईटवर काम करायचं नाही होते पहिले नियम. एवढ्या उंचीच्या मंदिराच्या कळसाच्या वर जायचं नाही, मंदिराच्या कळसाच्या वर घर बांधायचं नाही, किंवा डेकमध्ये हे करायचं नाही, एवढ्या खोलीत काम करायचं नाही, असे खूप सारे हे कॉन्सेप्च्युअल नियम होते. त्याच्यानुसार काही सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यात आली, त्यानुसार काही नियमन करण्यात आलं. हे काम ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल, नॅशनल सेफ्टी काउन्सिल. ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलची स्थापना 1957 ची आहे. नॅशनल सेफ्टी काउन्सिलची स्थापना 1913 ला आहे. युनायटेड नेशन ज्याची स्थापना 1945 ची आहे. ओशा तुम्हाला कायम काम येणार, इथून पुढे ओशा तुम्हाला काम येईल बॉस. आता मात्र भारतात खूप मोठ्या प्रमाणात ओशाचे नियम वापरले जातात. जेव्हा तुम्ही जॉबला लागाल, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स होईल, तेव्हा तुम्हाला ओशाचं सर्टिफिकेशन करायचंय. ओशाचं एक सर्टिफिकेशन, त्याचं लॉंग फॉर्म आहे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट याचं तुम्हाला सर्टिफिकेशन घ्यायचंय पुढे ओशा, ज्याचं हा कायदा आहे ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट. 1970 सालचा हा कायदा आहे.
जो विल्यम स्टेगर ऍक्ट म्हणून पण ओळखला जातो. विल्यम स्टेगर ऍक्ट, सध्या आपण त्याला ओशा म्हणून ओळखू. 1970 सालचा कायदा आहे. हा सेफ्टीचे नियमन गव्हर्न करतो. फेडरल गव्हर्नमेंटने याची अथॉरिटी काढलेली. फेडरल गव्हर्नमेंट तिकडे आहे अमेरिकेमध्ये, फेडरल गव्हर्नमेंट. मग असे खूप सारे काउन्सिल आहेत, त्यातले आपल्याला माहिती द्या. ILO, WHO, ILO 1919 इंडियामध्ये आलं. WHO एक आहे. त्यानंतर आहे ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल. त्यानंतर आहे युनायटेड नेशन, नॅशनल सेफ्टी काउन्सिल आणि ओशा. तुम्हाला आता सध्या स्थितीला ओशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे 2-3 गोष्टी, या 3 संस्था तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेच्या आहे. मग आता बॉस, भारतामध्ये आपण आपल्या देशाचा आता बघू. कुठले असे खूप सारे कायदे, खूप सारे कायदे आपण जनरली कायदे सेफ्टीसाठीच इम्प्लिमेंट करतो आणि ते तयार पण होतात. कुठले कायदे आहे जे वेगवेगळ्या कामानुसार सेफ्टीसाठी काम करतात? तर बघा, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 सालचा. डॉक वर्कर सेफ्टी ऍक्ट, म्हणजे आता तुमचं फायर अँड सेफ्टी झाल्यानंतर तुम्ही शिपयार्डवर काम करायला जाऊ शकता, डॉक यार्डवर काम करायला जाऊ शकतात. केरला वगैरे जे राज्य आहे, केरला वगैरे जे राज्य आहे तिथे हे काम आहे. आपले लोक तिथे सस्टेन करत नाही, पण तिथे जर तुम्ही गेले तर डॉक सेफ्टीसाठी, डॉक बंदर असतं ना, बंदर, अरे बॉस, बंदर जहाज येऊन थांबतात ते, त्याला मराठीत काय म्हणायचं? डॉक यार्ड आहे ना, तिथे तुम्हाला जॉब आहे. ते कशाच्या अंडर आहे? डॉक वर्कर सेफ्टी ऍक्ट. डॉकचे जे वर्कर काम करतात, तिथे बंदरावर जे लोक काम करतात वर्कर, त्यांच्या सेफ्टीसाठी डॉक वर्कर सेफ्टी ऍक्ट 1961 साली. माइन ऍक्ट आहे 1952 सालचा. माइन मध्ये पण सेफ्टीचे लोक आहे बरं का बॉस. तिथं पण तुम्ही गेले कर्नाटका, मध्य प्रदेश अशा ठिकाणी माइन खाणी खूप साऱ्या, तिथेच तुमचे जॉब आहे. माइन सेफ्टी ऍक्ट एक आहे. माइन ऍक्ट 1952 चा. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट 1948 सालचा आहे. आता हे येतं, हे वेलफेअर फॅसिलिटीमध्ये येतं. जेव्हा तुम्ही एज्युकेशन घ्याल प्रॉपर लेवलचं, प्रॉपर कम्युनिकेशन ठेवाल आणि कायद्याचा छोटा मोठा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला हे जे वेलफेअर मध्ये येतात ना, जसं हा एक येतो एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट, यामध्ये पण तुम्हाला जॉबला जाता येतं. इन्शुरन्स, आता तुम्ही म्हणाल इन्शुरन्स ऍक्टचा याचा काय संबंध? आठवा, वेलफेअर फॅसिलिटी, PF भेटावा, मेडिक्लेम भेटावा, अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलचा खर्च त्यांनी द्यावा कंपनीने. कशाच्या अंडर येतं? इन्शुरन्सच्या अंडर. याच्यावर पण काम कोण करतं? तुम्ही लोक. त्यांची जॉबला आल्यानंतर पहिली फिटनेस टेस्ट होते, मेडिकल टेस्ट होते, मग त्यांचा इन्शुरन्स काढला जातो. ह्या खूप साऱ्या गोष्टी हे पण यात येतं. हा पण देखील एक ऍक्ट आहे जो सेफ्टीसाठी काम करतो. इन्शुरन्स कशासाठी? सेफ्टीसाठी. आपल्यानंतर आपल्या फॅमिलीचं भवितव्य सुरक्षित राहावं म्हणून आपण इन्शुरन्स काढतो. आपण हॉस्पिटलाइज झाल्यावर आपल्याकडे पैसे असेल किंवा नसेल, पण त्याचा खर्च मिळावा म्हणून आपण मेडिक्लेम सारखे इन्शुरन्स वगैरे बरेच साऱ्या गोष्टी काढतो, क्लेम वगैरे काढतो, म्हणून इन्शुरन्स आहे. त्यानंतर आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. सेफ्टीचे लोक इलेक्ट्रिसिटी मध्ये पण आहे, तुम्ही तिथं पण MSCB अप्लाय करू शकता, MSEB मध्ये. इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1923 आहे. वर्कमेन कंपन्सेशन ऍक्ट. कंपन्सेशन एक शब्द आठवतो, कंपन्सेशन आहे. कंपन्सेशन जे दिलं जातं, भरपाई, तो पण एक ऍक्ट आहे 1923 चा. जेव्हा तुमचं प्रॉपर एज्युकेशन होईल, प्रॉपर कम्युनिकेशन, एक्सपिरियन्स आणि पर्सनॅलिटी, तुम्ही तिकडे जॉब मध्ये उडी घेऊ शकतात. कारण हे सगळे डिपार्टमेंट तिथे तुम्हालाच बघायचे. HR प्लस तुम्ही बघता. त्यानंतर इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट जो 23 चा होता, अजून एक आहे 1910 चा पण आहे. एक्सप्लोजिव्ह ऍक्ट, हे जे एक्सप्लोजन होतात, एक्सप्लोजनचे वर्कआउट चालत, म्हणजे काय, केमिकलशी रिलेटेड, अटॉमिकशी रिलेटेड, आपण जे एक्सक्वेशन करण्यासाठी एक्सप्लोजिव्ह वापरतो, हे जे आहे इथे जे एक्सप्लोजन होतात किंवा एक्सप्लोजनशी रिलेटेड जे घटक आहेत त्यांच्याशी रिलेटेड पण ऍक्ट आहे. फायरमध्ये येतं. फायरमध्ये तुम्ही त्याशी काम करतात. हा एक आहे एक्सप्लोजिव्ह ऍक्ट. तुम्ही फायरमन म्हणून कुठे कुठे काम, बऱ्याच साऱ्या ठिकाणी काम करू शकता. एज्युकेशनल युनिट पासून केमिकल कंपनीपर्यंत, केमिकल कंपनीपासून फर्टिलायझर, थम्स अप, पेप्सी बनतात तिथपर्यंत, IT कंपन्यांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी फायरमन म्हणून तुम्ही काम करू शकता.
सेफ्टीसाठी काम करू शकता. सिटी ज्या मोठ्या मोठ्या डेव्हलप होतात तिथे तुम्ही काम करू शकता. त्यानंतर पेट्रोलियम ऍक्ट 1934चा, त्यासाठी तुम्ही सेफ्टीसाठी काम करू शकता, फायरसाठी काम करू शकता. हा पण ऍक्ट सेफ्टीसाठी काम करतो. त्यानंतर गॅस सिलेंडर रूल आहे 1981चा. आपल्याकडे जे गॅस सिलेंडर येतात आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये जे पाईपलाईन सप्लाय होतात, मुंबईत पण होतात, त्याच्यासाठी ऍक्ट आहे. द वॉटर ऍक्ट, पोल्युशन कंट्रोल ऍक्ट अंडर येतो 1974 सालचा. एअर ऍक्ट 1974 सालचा. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 सालचा. कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1971 सालचा. हे आपल्याकडचे ऍक्ट आहे, कायदे आहे जे सेफ्टीसाठी वर्क करतात. आता जर तुम्ही कन्स्ट्रक्शन साईडला गेले तेव्हा तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा, कन्स्ट्रक्शन ऍक्टचा. द कन्स्ट्रक्शन लेबर कन्स्ट्रक्शन ऍक्ट आहे, कन्स्ट्रक्शन ऍक्ट आहे, असे खूप सारे ऍक्ट आहेत. तुम्हाला त्याचा अभ्यास करून जायचा आहे सेफ्टीसाठी. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे ऍक्ट म्हणजे काय, हे कायदे म्हणजे काय. बॉस, सदर काम अशा पद्धतीनेच व्हायला हवं, ते तशा पद्धतीने झाल्यावर अशा पद्धतीची सुरक्षा तिथे आपोआप इम्प्लिमेंट होते, हे सांगणारे हे ऍक्ट आहे, हे सांगणारे कायदे आहे. तुम्हाला गाडीवर न जाताना, गाडी टू व्हीलर चालवताना शूज घाला, हेल्मेट घाला, एल्बो गार्ड घाला, ब्ला ब्ला ब्ला, हे कायदा सांगतो. का बरं सांगतो? इव्हन गाडीला दोनही मिरर असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट राईट साईडचा मिरर कंपल्सरी पाहिजेच आरसा, हे कायदा सांगतो. का बरं सांगतो? आपला अपघात होऊ नये म्हणून. आपल्या स्वतःला तर इजा होऊच नाही, पण आपल्याकडे जो दुसरा आहे त्याला पण इजा होऊ नये म्हणून हे सगळे कायदे आपल्या स्वतःच्या भारतातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. मग असं आहे का फक्त एवढे कायद्याचे बॉस? नाही, हे कायदे तर आहे, पण हे कायदे इम्प्लिमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या बॉडी पण आहे. इंटरनॅशनल लेवलचे जे काही नियमन आहे ते इम्प्लिमेंट करण्याच्या पण काही बॉडी प्रत्येक देशामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या बॉडी वर्कआउट करतात. मग फॅक्टरी ऍक्ट आपला सगळ्यात महत्वाचा आहे 48 सालचा फॅक्टरी ऍक्ट. औद्योगिक कायदा तो पण आहे, जो आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. उद्याच्या लेक्चरला म्हणा, परवाच्या लेक्चरला म्हणा, डिटेलमध्ये बघायचं आहे सर्वांना. हा एक इंडस्ट्री, एक फॅक्टरी कशी असावी, तिथे लेबरला काय काय फॅसिलिटी असावी, हे प्रत्येक सेक्शन मध्ये प्रत्येक आर्टिकल वाईज, सबसेक्शन वाईज मेन्शन करून दिलेलं आहे. म्हणून सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी सेफ्टीचे लोक भरले जातात. सेफ्टीचे लोक काम करण्यासाठी त्यांना सेफ्टी सर्टिफिकेशन का गरजेचं आहे? तर सेफ्टी सर्टिफिकेशन डिप्लोमा असो, डिग्री असो, हे गरजेचं आहे कारण ते कायद्याने बांधील केलेले आहे. तुमच्याकडे एक लायसन्स असतं आणि जर तुमच्याकडे ते लायसन्स असेल, लायसन्स, तरच तुम्ही त्या जॉबमध्ये काम करू शकता. कारण तुमची तेवढ्या पद्धतीत पातळी आहे, तुमची तेवढी नॉलेजेबल पण पातळी आहे आणि एक्सपिरियन्स इन द सेन्स ऑफ वर्किंग पातळी पण आहे, हे सिद्ध होतं आणि तेव्हाच तुम्ही सेफ्टीसाठी तिथे काम करू शकता. आणि लक्षात येते हे खूप सारे कायदे जे तुम्हाला शिकणं, लक्षात घेणं, थोडे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त पीपीई माहित असून उपयोग नाही. पीपीई का वापरले जातात, कोणत्या कायद्यानुसार वापरले जातात, कुठे कोणते वापरले जातात, ते सगळं मेन्शन केलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये जाता तुम्हाला कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड कायदे माहित असणं गरजेचं आहे. अशासाठी बॉस, जे लोक भारतातले आणि भारताबाहेरचे म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे लोक कशाला घाबरतात? कायद्याला. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला एक कायदे माहित होती ना, त्या दिवशी तुम्ही 100% तिथे, आता सेफ्टी 100% इम्प्लिमेंट होते बरं का, पण ऍक्सिडेंट काही कमी होत नाही. 100% कमी होतात इन द सेन्स ऑफ 100% काही कमी होत नाही. पण जेव्हा तुम्ही कायदे इम्प्लिमेंट कराल, जेव्हा सेफ्टीचे लोक कायद्याने बोलायला सुरुवात करतात, तेव्हा सेफ्टीचं खूप मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंटेशन होतं. म्हणून ज्या जॉबमध्ये तुम्हाला जायचे, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 3 इंडस्ट्री फायनल करायच्या आहेत, सर्वांना आत्ताच 3 इंडस्ट्री फायनल करायच्या आहेत. म्हणून कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीत जायचंय? इंडस्ट्री लक्षात येत आहे ना? इंडस्ट्री आणि कंपनीतला फरक आपण पहिल्या 4 लेक्चर मध्ये बघितलाय. इंडस्ट्री फायनल करायच्या आहे, त्या इंडस्ट्रीमधील कंपन्या तुम्हाला फायनल करायच्या आहेत. 3 इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्रीमधील एका इंडस्ट्रीमधील 3 कंपन्या, आपल्याला त्याच 3 कंपन्यांचा म्हणजे किती कंपन्या झाल्या? 9 कंपन्यांचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. त्यांच्या प्रोजेक्टचा, तिथे झालेल्या ऍक्सिडेंटचा, तिथे गरज पडणाऱ्या सेफ्टीच्या, त्यांच्या चाललेल्या साईटचा, तिथे असणाऱ्या HR मॅनेजरचा, तिथे असणाऱ्या
जे कोणी लोक काम करतात त्यांचे लिंक्डइन तुम्हाला सांगितलं होतं मला की साईट उघडायला आपले तुमचं प्रोफाईल ओपन करायला, तुम्ही केलं की नाही माहित नाही. त्या 3 इंडस्ट्री, त्या 3 इंडस्ट्री मधल्या 3 कंपन्या, त्या 3 कंपन्यांचा आपण पूर्ण अभ्यास केला आणि इंटरव्ह्यूला गेलो, हरकत नाही. तुम्ही रिजेक्ट कसे व्हाल? तुम्हाला जर त्या कंपनीमध्ये होणारे त्या सेक्टरशी रिलेटेड त्या इंडस्ट्रीमध्ये सगळे अपघात माहिती आहे. अपघात माहिती म्हणजे तुम्हाला वर्ष नकोय माहिती, अपघाताचे कारण माहिती, अपघाताचे प्रकार माहिती, तुम्हाला तिथे आजपर्यंत त्याशी रिलेटेड झालेले अपघात माहिती, त्याच्यावर केलेली उपाययोजना माहिती, सध्या कितपत सेफ्टी वापरली जाते तिथे ते माहिती आहे, सेफ्टीचे कोणते नियम वापरले जातात ते माहिती आहे, तिथे सेफ्टीचे कोणते ऑफिसर आहेत ते माहिती आहे. तर एवढं सगळं माहिती आहे. तुम्ही आज ह्या महिन्यात म्हणा, मागच्या महिन्यात म्हणा, त्यांच्याशी लिंक्डइन थ्रू कनेक्ट आहात, तर तुम्हाला अडचण काय आहे? जेव्हा तो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल, व्हाय शाल वी हायर यू, आम्ही तुम्हाला कंपनीत का घ्यावं, तेव्हा खूप सारे प्रश्न मी तुम्हाला मागेच उत्तर दिले होते. का द्यायचे उत्तर, कशी उत्तर द्यायची, तर त्याचं अजून एक उत्तर, सर यू कॅन हायर मी बिकॉज आय एम युअर नॉन पेमेंट होल्डर ट्रेनर. I'm sorry, ट्रेनर नाही, नॉन पेमेंट होल्डर ट्रेनिंग. मी तुमचा गेल्या 1 वर्षापासून पेमेंट न घेता काम करणारा ट्रेनीच आहे. ते म्हणतील कसं, चेकआउट ऑन लिंक्डइन सर. मी मागच्या 1 वर्षापासून तुम्हाला लिंक्डइन वर फॉलो करतो. तुम्ही जे लिंक्डइन वर टाकता ते सगळ्याचा मी प्रॉपर अभ्यास करतो. मला ते खूप साऱ्या पोस्ट टाकतात बरं का बॉस, खूप साऱ्या. आता तुम्ही सेफ्टी ऑफिसरशी रिलेट व्हाल तर सेफ्टी ऑफिसर किंवा ते लोक टाकतात, एज्युकेटेड असतील किंवा एचआर टाकतात. तुम्ही बघा, तुम्ही एवढ्या साऱ्या पोस्ट केलेल्या एवढ्या सगळ्यांचा माझा अभ्यास किंवा वाचन आहे. मग आता तुम्हाला का घ्यावं, त्याचे मागचे उत्तर वेगळे होते, आता हे उत्तर वेगळे, हे आन्सर वेगळे, की आय एम नोन अबाउट युअर ऑर्गनायझेशन, आर ऑर्गनायझेशन, और आय एम नोन अबाउट this organization. I'm known about each and every activity which has happened from last 1 year in this organization, which is posted, which is offered by you, sir. Hence, I also know you and you also know me. I also know work and work also know me. I also know safety implementation regarding this site, this company, and company also know me by their profile, by this digital interaction. मला काय म्हणायचंय, म्हणून लिंक्डइन वर अकाउंट गरजेचं आहे, फेसबुक पेक्षाही, इन्स्टा पेक्षाही आहे. म्हणून तुमची कनेक्टिव्हिटी वाढेल. तुम्ही कंपन्या फायनल करणार, बॉस कंपन्या जॉबला जायचं, त्या कंपन्या फायनल करणं काही अवघड नाहीये. तुम्ही मला परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, कोण आपल्या शेजारचा कोलगेट मध्ये जॉबला आहे का कोणी जॉबला कोलगेट मध्ये? कोलगेट तर रोज आपण वापरतो. जे काय असेल, जे तुम्ही पेप्सोडंट वापरा, कोलगेट वापरा, बाबा रामदेवचं वापरा, हे वापरा, ते वापरा, वापरताच ना. कोणी तुमच्या आजूबाजूचं, माझ्या आजूबाजूच्या जॉबला त्यात माहिती का आपल्याला? का बरं नाही? आपण तर रोज कन्झ्युम करतो. मरण नाही का त्या जॉबला, त्या कंपनीला मरण आहे का? लाईफ बॉय वापरता, हमाम वापरता, संतूर वापरता, डेटॉल वापरता, साबण वापरतो. कोणी आपल्या त्या कंपनी जॉबला माहिती का? तुम्ही पेन वापरता, रेनॉल्डचे वापरता, सेलोचे वापरता, ह्याचे वापरता, कोण आहे त्या कंपनी जॉबला माहिती तुम्हाला? आपलं दंतमंजन वापरतो, अजून काय कपडे वापरतो, खूप सारे ब्रँडेड कपडे वापरतात, कोण आहे आपल्या तिथे जॉबला? कुकर वापरतो, हॉकिन्स वगैरे वगैरे काय असेल ते आपलं आहे कंपनी जॉबला. तुम्ही जॉब शोधायला फार दूर जाऊ नका मित्रांनो, कंपन्या शोधायला फार दूर जाऊ नका. तुमच्या आजूबाजूस इतक्या कंपन्या आहेत. इव्हन स्टूल नीलकमलचे वापरतो आपण, खुर्च्या स्टूल नीलकमल, शिंदरला एमआयडीसी कंपनी होती, आपला आहे का तिथे कुणी जॉबला? मला तुम्हाला सांगायचं काय, तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घ्या, जॉब शोधायचा असेल, बघायचा असेल, करायचा असेल तर तुम्हाला काही खूप मोठं गुगलवर सर्च करण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या आजूबाजूला बघा ना, प्रिन्स पाईप वापरतो आपण सायफॉनसाठी प्रिन्स पाईप वापरतो. किर्लोस्करची पहिली मोटार वापरायचो आपण. कोणी प्रिन्स पाईप मध्ये किंवा किर्लोस्करच्या मोटरमध्ये? काही लांबची गोष्ट आहे का? जैनचा ठिबक वापरतो, कोणी आपल्या जैनच्या ठिबक मध्ये? माझं काय म्हणणं, त्याला बजाजची गाडी वापरता तुम्ही, होंडाची वापरता, याची त्याची गाडी वापरता, कोणी आपल्या जॉबमध्ये? टाटाची वापरता, आहे का कोणी कंपनीत आपल्या? मोबाईल वापरता तुम्ही, ओप्पो, एमआय, आपले भारतीय, हे ते, त्याचे पण आहे की प्रोडक्शन युनिट, कोण आहे आपल्या तिथे जॉबला? मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय,
त्यासाठी तुम्हाला तेव्हा तिथे जायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स लागेल, सिव्हिल लागेल, मेकॅनिकल लागेल, ऍग्रिकल्चरल लागेल, केमिकल लागेल. ओके ना बॉस? ह्या त्यांच्या अडचणी होत्या. तुम्हाला काय अडचणी आता? तुम्ही तर सेफ्टीचे लोक आहे ना, सेफ्टीचे. तुम्हाला कुठेही जाता येईल ना. एक छोटी मोठी इंग्लिश जर आली, एक सर्टिफिकेशन आलं, प्रॉपर शर्टिंग वगैरे ड्रेस कोड आला, तुम्ही जॉन्सन मध्ये जा, तुम्ही सिप्ला मध्ये जा, तुम्ही डेटॉल मध्ये जा, तुम्ही कोलगेट मध्ये जा, तुम्ही प्रिन्स पाईप मध्ये जा, तुम्ही किर्लोस्कर मध्ये जा, तुम्ही आजूबाजूला बघा, तुमच्या आजूबाजूला बजाज मध्ये जा, टाटा मध्ये जा. तुम्हाला नाही म्हणणार आहे का जॉब नाही? का तुमचा इंटरव्ह्यू घेणार नाही? का म्हणतील तू मेकॅनिकलची डिग्री घेऊन ये, का सिव्हिलचीच घेऊन ये, का तू याचीच घेऊन ये? असं तर काही म्हणणार नाही. अल्ट्राटेक मध्ये जा, सिमेंट वापरतो आपण. JSW स्टील मध्ये जा, स्टील वापरतो आपण. म्हणणारच नाही ना. तुम्हाला कोणती जागा अशी आहे जिथं सेफ्टीचे लोक घेतले जात नाही, तुम्ही फक्त मला सांगा. आणि ती शोधण्यासाठी खूप दूर जायचंच नाही. तुम्हाला यासारख्या कंपनीत गेले तरी घेणार आहे, डेल मध्ये गेले तरी घेणार आहात, क्विक मध्ये गेले तरी ऍटलीस्ट इंटरव्ह्यू तर किती तुम्ही सिलेक्ट व्हा करणार आहोत. सेफ्टीचे लोक तर सगळे गेले पाहिजे. म्हणून तुम्हाला नीट लक्षात घ्या, हे नाही उत्तर का ह्या कंपनीत जागा नाही, त्या कंपनीत नाही. अँकरचे जे इलेक्ट्रिकल बोर्ड असतात, आपले स्विच बोर्ड, त्यात तर खूप सारं पेमेंट आहे बॉस. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, हे जे इलेक्ट्रिकलचे कामं घेतात ना, इलेक्ट्रिकलच्या ज्या कंपनी आहे ना, ह्याच्यात तर सेफ्टीच्या लोकांना इतकं पेमेंट आहे, कांट बिलीव. 40-45 हजार पेमेंट आहे. हे चेन्नई, बिहार, UP इकडचे लोक फार पहिल्यापासून सेफ्टी शिकतात. ते लोक येतात तिथे जॉबला, मुंबईला वगैरे. खूप सारं पेमेंट आहे. आपण उठतो सुटतो कन्स्ट्रक्शन मध्ये बसतो, जे येतं ते. पण तुम्ही असं जातच नाही. हे जे आपले स्विच बोर्ड आहे लाईटीचे, त्या कंपन्यांमध्ये भरमसाठ पेमेंट आहे. यू कांट बिलीव. हे इलेक्ट्रिकल पॅनल सप्लाय करतात मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला, आणि तिथे ते सेफ्टीचे लोक जातात त्यांच्याकडनं. म्हणून जॉब शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाहीये. तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या कंपन्या आहेत, शेकडो कंपन्या आहेत तुमच्या आजूबाजूला. MRF टायर आहे, MRF मध्ये काही सेफ्टी नाहीये का? अशी कोणती कंपनी तुम्ही सांगा, असा कोणता जॉब प्रोफाईल आहे जिथे सेफ्टी नाहीये, तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्ही तयारी करा. लिंक्डइन प्रोफेशनल नेटवर्किंग साईट आहे. जसं फेसबुक आहे ना, फेसबुक मध्ये सोशल लोक आहे, सोशल वेबसाईट आहे, सोशल नेटवर्किंग साईट. तसं लिंक्डइन, लिंक्डइन ही प्रोफेशनल नेटवर्किंग साईट आहे. इथं कंपन्यांची HR, ओपनिंग च्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहे. खूप सारा डेटा टाकला जातो, खूप सारे HR वगैरे असतात. इथे खूप सारे ओपनिंग पडतात. हा, लिंक्डइन डाउनलोड करायचं, ईमेल ID असतो, त्याने तुमचं अकाउंट उघडायचं. फेसबुक सारखंच आहे, फक्त तिथे माहिती जादा जाते, इंडस्ट्रियल इन्फॉर्मेशन जादा असते. बाकी हाय बाय जे आपण फेसबुकला करतो फोटो भेटू नाही, तसं काही नाही. म्हणजे लाईफ सगळं फेसबुक सारखं. फक्त फरक काय, रादर दॅन पर्सनल फोटो टाकण्यापेक्षा माहिती टाकली जाते तिथे. माहिती ते तुम्ही ओपन करायलाच पाहिजे. तुम्हाला ज्या 9 कंपन्यांमध्ये सिलेक्शन करायचंय, त्यांनी 9 कंपन्यांच्या HRला त्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाला तुम्ही कनेक्ट होऊ शकता फेसबुक सारखं. प्रत्येक माणसाला, इव्हन प्रत्येक माणसाला जो लिंक्डइन वर आहे. सपोज आपण फायनल केली LNT, लार्सन अँड टुब्रो, तुम्हाला त्याचे सारे एम्प्लॉई लिंक्डइन, सारे म्हणजे जेवढे प्रॉपर प्रोफेशनल सगळे लिंक्डइन वर सापडतील. कारण ना त्यांना रिक्वेस्ट पाठवायचे, ते एक्सेप्ट करतात, त्यांची माहिती तुम्हाला दिसत नाही. चपला विषय ते ना ऍक्च्युअली ते पोस्ट करत असतात त्यांच्या प्रोफाईलवर. आपण कनेक्ट असो, आपल्याला दिसतो इथे इथे व्हॅकन्सी, ह्या व्हॅकन्सी. फक्त व्हॅकन्सी सांगतात असं काही नाही, माहिती पण देतात. असं असं हे अशी सेफ्टी घेणं गरजेचं आहे, हे सेफ्टी मध्ये चेंजेस झाले, हे मेकॅनिकल मध्ये चेंजेस झाले, हे सिव्हिल मध्ये चेंजेस झाले, इंजिनिअरिंग मध्ये झाले, हे केमिकल मध्ये झाले. एक प्रकारे औद्योगिकरणाबद्दल सगळी माहिती तिथे टाकली जाते. हे प्रोफेशनल बिझनेस, प्रोफेशनॅलिटी म्हणतो ना, त्याच्याबद्दलची साईट आहे. यामध्ये फक्त धंदापाणी म्हणजे औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन बद्दल चालतं. बाकी आपले पर्सनल फोटो बिटो काही चालत नाही, टाकलं तर कोणी मानत नाही. तुम्ही चेक करा एकदा लिंक्डइन. जसं फेसबुकचं आयकॉन येतो ना तुमचा ऍप, तसं लिंक्डइनची साईट आहे मोठी, तसं त्याचं पण एक ऍप येतं, ते पण डाउनलोड करा. त्यावर जसे तुम्ही रोज टाकता, इकडे फेसबुकला किंवा इन्स्टाला फोटो टाकतात, हे तसे तुमच्या कमेंट टाका, तुमची माहिती टाका, आज झालेल्या सेशन बद्दल थोडी माहिती टाका. तुम्हाला खूप सारे रिप्लाय येतील बॉस. विचारा, पहिले रिक्वेस्ट पाठवा लोकांना, मग ते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील बॉस.
आणि तुम्ही आजपासून 300 दिवस जर हे रोज केलं, रोज एक प्रश्न किंवा एक माहिती टाकायला काही हरकत आहे, तर तुमचं 1 वर्षात इतकं मोठं नेटवर्क बिल्डअप होईल, तुम्हाला कोणाकडे जॉब बघण्याची गरजच येत नाही. किंवा इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे तिथे सांगितलं जाईल. किंवा तुम्ही त्या कंपनीत रेफरन्सला जॉब इंटरव्ह्यूला गेले की तुमच्याकडे त्याच कंपनीतले 10, 20, 30 लोक रिक्वेस्टला असतील लिंक्डइनला. तर प्रत्येक कंपनी जॉबला जायचं असेल तर बऱ्याच साऱ्या प्रमाणात रेफरन्स लागतो. त्यांचा एम्प्लॉय आयडी, त्यांचं डिपार्टमेंट रेफरन्स लागतो. आपण त्याला वशिला म्हणतो. आता वशिला शोधायला तुम्ही कुठे जाणार आहे? अशोका बिल्डकॉम मध्ये जर तुम्हाला जॉबला इंटरव्ह्यू जायचंय, LNT मध्ये जायचंय, तुम्हाला युनिलिव्हर मध्ये जायचंय, जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये जायचंय, कसं रेफरन्स भेटेल तुम्हाला? हा काय रेफरन्स? 1 वर्ष झाले तुम्ही कंटिन्युअस पोस्ट टाकता, तुम्हाला रिप्लाय येतात, तुम्ही पोस्ट टाकता, मग तुम्ही बघणार जॉन्सन अँड जॉन्सन तुमच्या लिस्ट मध्ये 10 जणांची नावं आले. अरे बॉस, 1 वर्ष ते तुमच्याशी कम्युनिकेट करता म्हणलं, त्यांना एम्प्लॉय आयडी वगैरे रेफरन्स द्यायला काय हरकत आहे का? नाही ना. ते तुम्हाला उलट रेफरन्स पण देतील आणि तिथे एंटरटेन पण करतील वर्कआउट मध्ये. म्हणून ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. 24 तासामध्ये 8 तास झोप, 10 तास काम, तुम्ही जॉब करता म्हणून किती संपले? 18 तास. तरी 24 तासातले किती तास होतात? 6 तास मध्ये इतर आवरणं, तात घसणं, इकडे तिकडे जाणं, 4 तास संपले. 2 तास मधले 1 तास फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, 1 तास उरला. त्याच्यातला अर्धा तास टाइमपास मध्ये गेला, याला मेसेज कर, त्याला मेसेज कर. अर्धा तासात तुम्ही रोज एकच पोस्ट टाकली तरी तुम्हाला इतकं मोठं नेटवर्क तयार होईल आणि इतका उपयोग होईल त्याचा. पण तुम्ही यावर लक्ष देत नाही. आजपर्यंत बराच दिवसांचा अनुभव आहे.